नमस्कार. आज दिनांक 14/1/2026 रोजी करंजाई ते पंढरपूर असा पायी वारीची सुरुवात झाली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी संप्रदायातील भाविक पायी चालत पंढरपूरला जात आहेत. ज्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा समावेश असतो आणि यात्रेकरू ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात भजन कीर्तन करत पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा करतात. ही महाराष्ट्राची एक प्राचीन आणि मोठी धार्मिक यात्रा आहे, ज्यात लाखो भाविक या पायी वारीमध्ये सहभागी झाले आहेत आणि ते करंजाई ते पंढरपूर या मार्गाला लागले आहेत.
सागर गाडी करा होते पोलीस सागर हॅलो बस 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 सागर हो हॅलो महिला मंडळी या इकडे या साईडला या चला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वारकऱ्यांना विनंती आहे कृपया रस्त्याच्या साईडची जागा ठेवा गाड्या जायला जागा ठेवा वारकऱ्यांना एक विनंती अखंड असे भाविक भक्त या दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी खरंच खूप मोठे भाग्य लागते ज्याच्या भाग्यामध्ये सर्व पुण्य ज्ञानोबाला पाऊल पुढे ज्ञानोबा तुकारामला मागे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम श्री क्षेत्र या दिंडीचा पहिला रिंगण होत आहे या ठिकाणी पहिला रिंगण होत आहे ज्यांना पंढरपूर क्षेत्रामध्ये पोहोचता येणार नाही त्यांनी या ठिकाणी या दिंडीचा या रिंगणाचा लाभ घ्यायचा चला वचन करा होत नाही. पंढरीला जात असताना मी कसं जावं? होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. वारकरी व्हायचंय म्हणजे नक्की काय फक्त वारी करायची का? नाही. मग शरणागती अत्यंत महत्वाची आहे. आम्ही शरणागती केली पाहिजे त्या भगवंताच्या प्राप्ती करता. भगवंताची प्राप्ती होण्याकरता आधी साधू संतांची शरणागती जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. माझ्या बापू, साधू संतांना जोपर्यंत आम्ही शरण जात नाही तोपर्यंत त्या भगवान परमात्म्याचं दर्शन आम्हाला होत नाही.